आणि इथं थोड्या वेळापूर्वी तोफेचे बार उडवण्यात आले. पंजाबी लोकांना भरपूर जमीन दिलेली आहे गुरुद्वाऱ्याने. अग्नी होम काहीतरी केला होता, ते घोड्याला नाव दिलं इथं कारबान राजू सावा. हे आहे गुरु ग्रंथ साहिब भवन, NRI बिल्डिंगच्या बाजूलाच नांदेडमध्ये. सचखंड पब्लिक स्कूल पण इथे आहे, इंग्लिश मिडियम. तर आज आहे दसरा आणि इथं थोड्या वेळापूर्वी तोफेचे बार उडवण्यात आले सन्मानार्थ, पण मी मिस केलं ते. आता गुरुद्वाराकडे घेऊन गेलेत त्यांना, सचखंड गुरुद्वाराकडे मेन, तिकडे जाऊन अटेंड करतो ते. तर मित्रांनो, आज आहे दसरा आणि सेलिब्रेट करणार आहोत आपण गुरुद्वाराच्या परिसरात. खरं तर इथं काल सांगितल्याप्रमाणे 4 वाजेपासून प्राण्यांच्या त्या रॅली निघणार आहे. छानपैकी अशी शहराची पूर्ण वारी करणार आहेत ते. आणि इथे सगळ्या गाड्यांना जवळपास हे पण पाहू शकतो तुम्ही, प्रत्येक गाड्यांना पूजा करण्यात येते. छानपैकी त्यांना पुष्पगुच्छ वगैरे हार अर्पण करण्यात येतं, जसं आपल्या मराठी संस्कृतीत आहे. आणि मुळात एक म्हणजे पंजाबी लोकांना गाड्या मॉडिफाय करण्याची लय हौस आहे. ते पण दणगट गाड्या, ट्रॅक्टर झालेत, SUV झाल्या, तर त्या मॉडिफाय करून त्यांना पुष्पगुच्छ अर्पण केलेले आहेत. तर प्रत्येक इथं मंदिरात जशी घेऊन जातो आपण गाडी, तर इथे नवीन गाडी घेतल्यानंतर गुरुद्वाराच्या द्वारासमोर आणण्याची प्रथा आहे. मला माहीत असेल तर इथं पंजाबी लोकांना भरपूर जमीन दिलेली आहे गुरुद्वाऱ्याने, म्हणजे कसण्यासाठी. पंजाबी लोक आणि कृषीचा फार जुना संबंध आहे, त्याबद्दल सांगायला नको. पण मुळात इथं पूर्ण प्रॅक्टिसेस त्यांचे चेंज होऊन जातात. जसं की तिथं ते गहू उगवतात, तांदूळ उगवतात, तिथं सगळं कपाशी वगैरे आपल्या क्लायमेटनुसार चेंज व्हावं लागतं त्यांना. तर वसमतमध्ये तसं फारसं काही बघण्यासारखं नाही आहे. पण जर तुम्हाला कदाचित माहीत असेल, ॲग्रिकल्चर स्टुडंट आहे, वसमतला जवळपास एक हळद संशोधन केंद्र उभं राहते केंद्र शासन तसेच राज्य सरकारच्या मदतीने. का तर जवळपास राज्याचं 70% हळदीचं उत्पादन हे एकट्या वसमतपासून होतं. वसमत हे नांदेडच्या जवळच आहे. तिथं संशोधन प्रकल्प यासाठी उभारला होतो, काहीतरी 700-800 कोटी भेटतात वाटतं त्यासाठी राज्य शासनाकडून. छान आहे, म्हणजे एक्सपोर्ट पण वाढेल. आणि इथे जे जवळपास शिर्डी टर्मिनल आहे, कार्गो टर्मिनल, तिथं बनवलं जातं आणखी आपल्या मालाचा इंटरनॅशनल एक्सपोर्ट करण्यासाठी, तसेच ते प्रिझर्व करण्यासाठी चांगलं. तर ते सुद्धा चांगलं म्हणजे जोपासलं जाईल. मुळात तुमची हेअरस्टाईल कशी असो, इथे एक पवित्र रूल आहे की केस दिसून न देण्याचा, त्यासाठी बांधावं लागतं. ते नाम वाहेगुरु. तुम्हाला प्रश्न पडला असेल की शिखांचा तर हा दसरा सण नाही आहे, पण तुम्हाला जर माहीत असेल तर सांगू इच्छितो की रामाचा एक अवतार हे गुरु गोबिंद सिंगांना म्हणतात. राम नामे तू असं त्यांच्या पवित्र ग्रंथ साहिबमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे, मी ऐकलं होतं. आणि तुम्हाला संत नामदेव तर माहीत असेल, इथून 94 किलोमीटर दूरवर नरसी नामदेव नावाचं गाव आहे. नामदेवांनी यांच्या साहित्यात सुद्धा भरपूर लिखाण केलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला रिलेशन समजू शकतं दोघा धर्मांचं. तर हे आहे खालसा एड. इथे चांगल्या प्रकारे म्हणजे NGO सारखं काम करते. हे तुम्हाला माहिती असेल की शीख समुदाय किती मदतीच्या दृष्टीने पुढे येतो. पाकिस्तान असो की बांगलादेश, कोणतेही शत्रू राष्ट्र असो, इवन त्यांच्या इतिहासात ज्यांनी त्यांच्यावर अत्याचार केले त्यांच्यासाठी सुद्धा ते मदत कार्य लांबवतात. आपलं नाव? 2 hours later. चप्पल गायब झाली भावांनो. रूमवर जाऊन मित्राची चप्पल आणतो आता. दसऱ्याच्या दिवशी बिल्डिंग. सध्या गुरुद्वाराच्या परिसरात नाही आहे, त्याच्यामुळे आपण फेटा नाही घेतलेला. नाहीतर जर तुम्ही गुरुद्वाराच्या परिसरात असाल तर नक्की फेटा बांधा आणि ह्या पवित्र नियमाचं पालन करा. काय की तुम्हाला टोचून बोलणारे भरपूर भेटतील, जे की सत्य आहे, त्याच्यात राग मांडण्यासारखं काही नाही आहे. सध्या आलो आपण गोदावरीच्या काठी
भरपूर घाट डेव्हलप केले, पण मोजके घाट आता शिल्लक उरलेले चांगल्या अवस्थेत. तर ठीक आहे, ही काहीतरी 2-1 किलोमीटरची पट्टी आहे की जी महानगरपालिकेने विकसित केली आहे. पण वाईट ह्या गोष्टीचं पण वाटतं की आणखी थोडं पुढे गेल्यावर त्या दिशेला सांडपाणी जे मोठमोठे 2-3 नाले ह्याच गोदावरीच्या पाण्यात सोडलेले आहेत आणि जवळपास अर्धी गोदावरी दूषित होते, त्याच्यावर प्रक्रिया होत नाही आहे. तर तुम्हाला माहीत असेल तर म्हैसूर दसरा फार फेमस आहे दसऱ्यासाठी आणि नवरात्रीसाठी. म्हैसूरचं रूप पाहताच बनतं आणि मी गेलो होतो म्हैसूरला 2 वर्ष आधी. त्याच्यानंतरही कधी जाईल ना म्हैसूरला तर तुम्हाला नक्की दाखवेल. पण ठीक आहे, नांदेडचाही दसरा फार छोटा नाही आहे. इथे पंजाबातून लोक आलेले आहेत त्यांचे प्राणी घेऊन. शस्त्र आणि पंजाबमध्ये शस्त्र पूजन करण्यासाठी वापरण्यासाठी म्हणजे परवानगी तशी काय माहीत, परवानगीमध्ये नेमकं कोणते लूप होल्स आहेत काय की ह्या शस्त्रांबाबतीत भरपूर इल्लिगल घटना झालेल्या आहेत. अर्थात त्या वाईट लोकांनीच केल्या आहेत, म्हणजे तरुणांनी मद्यपानात. तुम्हाला जर माहीत असेल तर पंजाबमध्ये ड्रग्सचा व्यवसाय फार जोरावर आहे, त्याच्यामुळे त्या नशेत या पवित्र शस्त्रांचा फार वाईट उपयोग झालेला आहे. पण ठीक आहे, आशा करूयात की पंजाब सरकार त्याच्यावर काहीतरी काम करेल. मान साहेब आले होते, पंजाबचे मुख्यमंत्री आपले आम आदमी पार्टीचे, माहीत नाहीत आता कोण आहेत. हे नांदेडची गर्दी, हे पोलीस आणि एका कॉन्स्टेबलची परमिशन घेऊन मी इथं आलोय, वरती आलोय. पडण्याची पण भीती इथून, पण ठीक आहे. माझ्या मागे संग्रहालय आहे. गुरुद्वारापासून सुरू झाली प्रभात फेरी, प्रभात फेरी नाही आहे, सायंकाळची फेरी आहे. ही इथं घोड्यांची पाग आहे, जिथं राजेशाही घोडे पण ठेवले जातात. त्याच्या मागेच बरोबर इथं लोक जातात पण आहे, तिथं संपेल. प्रत्येक घोड्याला नाव दिलं इथं, कारबान राजू सावा. हे फार प्रेमळ घोडा आहे. मी एक मायथॉलॉजिकल कथा सांगू इच्छितो की अयोध्या नगरीमध्ये शरयू नदीच्या किनारी एक आश्रम होता. तर तिथं तुम्हाला माहिती आहे की हजारो वर्षांपूर्वी भारतात गुरुकुल सिस्टम होती एज्युकेशनशी रिलेटेड. तर तिथं एका शिष्याला म्हणजे फार इच्छा झाली की दक्षिणा द्यायची. ॲक्च्युली गुरुदक्षिणा स्वीकार नव्हते त्यातले गुरु, पण फार इच्छा झाली. शेवटी गुरूंचा नाईलाज झाला आणि गुरूंनी हट्टाला पेटून कितीतरी हजार म्हणजे लाखो मोहरा मागितला सोन्याच्या, 21,000 काहीतरी अशा सुवर्णलक्ष. तर त्या काही शिष्याला आणता आल्या नाहीत, पण तरीसुद्धा शिष्य एवढा हट्टी की तो शेवटी त्याच्या एका दुसऱ्या गुरूंकडे गेला. त्याने अडचण सांगितली. गुरूंनी त्याला सुचवले की तू राजा दशरथांकडे जा, ते वचन देतात, प्राण जाय पर वचन ना जाय, रघुकुल रीत सदा चले आई. त्याच्याप्रमाणे मग तो दशरथ राजांकडे गेला. त्यांनी दशरथांना विचारलं. तर झालं असं होतं की थोड्याच दिवसांपूर्वी राजा दशरथाने अग्नी होम काहीतरी केला होता.
आपले बौद्ध बांधव इथं रांगेत उभे आहेत बाबासाहेबांना हार घालण्यासाठी. झालं असं होतं की मी व्हिडिओ रेकॉर्ड करताना एक जण अचानक आला माझ्यावर भडकला की डोक्यावर का बांधलं नाही म्हणून. अग्नी होम काहीतरी केला होता. ती बिल्डिंग नव्हती आणि मी विचारूनच चढलो होतो. कन्स्ट्रक्ट होत असणारी बिल्डिंग होती आणि तिथं काही मंदिर नाही, ऑफिशियल कामासाठी बनणार होते ती. तर ठीक आहे, बाकीचे पण होते पण त्यांनी मलाच बोलवलं. काय माहिती का, इवन खुद पंजाबी 2-3 माणसं पण होते, ते विदाऊट होते म्हणजे माझ्या एवढीच मुलं. खरं तर एजेड पर्सन घालूनच असतात त्यांचा पेहराव, पण ठीक आहे. तर आपण आपली कथा कंटिन्यू करूया. तर त्या कथेत मुळात सांगितल्याप्रमाणे की जेव्हा दक्षिणा देण्याची वेळ आली तेव्हा त्या शिष्याला समजलं होतं की दशरथ राजाकडून आपण जी मदत मागतोय ती कदाचित पूर्ण होणार नाही, कारण की त्यांनी ऑलरेडी त्यांचं जे पूर्ण धन आहे, राज्याचा खजिना, तो रित्या केला अग्नी होमकुंडामध्ये. तर ते त्याने कळवलं तसं की दशरथ राजा, मी तुला काही त्रास देऊ इच्छित नाही, काय होते मी तसाच जातो. तर राजा दशरथ आता हट्टाला पेटले की नाही, मी असं होऊच देणार नाही, मी तुला वचन दिलं आहे आणि ते पूर्ण करूनच दाखवेल. तर त्यांनी शेवटी देवेंद्र राजा म्हणजे देवांचा राजा देवेंद्राला आज्ञा केली की देवेंद्रा, तुझा खजिना माझ्या राज्यात रिकामा कर, नाहीतर युद्धाला तयार हो. आणि त्याच्याकडे बाणाचा असा चिन्ह केलं. तर मग देवेंद्राला माहीत होतं की दशरथ राजांची काय पुण्याई आहे, काय प्रण असतो आणि त्यांची परंपरा काय आहे, त्यांचा पराक्रम. ठीक आहे, तर त्यांनी मग कुबेराला आज्ञा केली, देवांच्या खजिनाचा खजिनदार. आणि कुबेराने जवळपास सगळा खजिना अयोध्येत रिता केला, अयोध्याच्या वेशीवर. झालं असं की 21,000 तेवढा सुवर्णमोहरा घेतल्यानंतर तो शिष्य गेला, परंतु तिथं आणखी भरपूर सारं धन जमा राहिलं. आता ना तो देवेंद्र परत घेत होता ना इमानदार दशरथ राजाला पुन्हा घ्यायचा होता. तर दशरथ राजाने असा विचार केला आणि दवंडी पेटून दिली सगळ्या गावामध्ये की तुम्ही सगळ्यांनी वेशीवर जावं आणि धन लुटून घ्यावं. तर धनलुटीचा जरी आदेश असला तरी ते त्रेतायुग होतं, म्हणजे सतयुग. त्या युगामध्ये कोणी लालची वगैरे नव्हतं. तर जे गेले त्यांनी जे सोनं त्यांना भेटलं तर ते सोनं वापस आणून जे गेले नव्हते त्यांनाही वाटलं. आणि जेव्हा एक वेळ अशी आली की ते सोनंही संपलं, तेव्हा वेशीवर असणारं जे झाड, जे आज आपण आपट्याचं रोपटं म्हणून ओळखतो, त्या झाडापाशी जाऊन त्याला सोन्याचं नाव दिलं आणि ते सोनं मग वापरलं. आणि तो दिवस होता, म्हणजे त्या दिवसापासून सुरुवात झाली दसऱ्याची. तर ही अशी कहाणी आहे, मायथॉलॉजिकल आहे पण ठीक आहे. या ताई साहेबांचं सगळं सोनं विकलं गेलेलं आहे पण भावाचं एक पण नाही. नांदेड शहरामध्ये 2 ठिकाणी रावण जाळला जातो, एक वैजराबादकडे आणि एक इथं. आपण सध्या तिकडेच चाललो आता. Day in, day out, it's the same road we're walking down. Same job, same town, 'cause we've been told that's the way our world goes round. Walking on the grounds we've always known, stepping on the footprints in the snow. But when it melts, the other ways will show. We're gonna make the footsteps on our own. Now life can wait just for a while. Now life can wait, so take that aside and just go on. ही आहे जुन्या मोंढ्यातली रावण प्रतिमा. थोड्या वेळात पेटवणार आहे. लोक किती वरती बसलेली आहेत.
तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, फीडबॅक द्या. मी व्हिडिओची थीम अशी ठेवली की जे असेल नसेल ते डिटेलमध्ये एक्सप्रेस करण्याचं. तरी मी सगळं काही कवर करू शकलो नाही नांदेडमधलं, तरीसुद्धा प्रयत्न केला बऱ्यापैकी. तुमच्या लाईक्समुळे, तुमच्या शेअरमुळे आम्हाला प्रोत्साहन मिळतं, तर तेवढं नक्की करा. अँड सायनिंग ऑफ.